ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या आमची माती आमची माणसं या कृषीविषयक कार्यक्रमामध्ये मी अजिंक्य टेकाळे आपलं सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय आहे काकडी या पिकाबद्दल. काकडी ही मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण काकडी ही मानवी शरीराला हायड्रेटेड ठेवते. सोबतच मानवाच्या शरीरासाठी लागणारे खनिजे, जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स ही शरीराला पुरवते. या काकडीचं आपल्या राज्यात आणि राज्याबाहेरही खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. पण हे उत्पादन घेत असताना जर आपण त्याच्यावर पडणारे रोग किंवा कीड यांचं नियंत्रण जर नाही केलं तर त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. तर याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत काकडी पिकावरील एकात्मिक कीड आणि रोग नियंत्रण या विषयावर. तर याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर दत्तात्रय गावडे सर, जे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे या ठिकाणी पीक संरक्षण विषय तज्ज्ञ किंवा शास्त्रज्ञ आहेत. तर सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. नमस्कार सर. सर्वप्रथम आम्हाला सांगा की काकडीची सद्य परिस्थिती काय, काकडी पिकाची? तसं जर बघितलं तर काकडी पीक आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे पीक वर्षभर घेतलं जातं. म्हणजे बाकीचे पिकं जर आपण तसे बघितले तर 1, 2, 8 म्हणजे सीझनमध्ये घेतले जातात, पण तसं काकडी पीक नाही. ह्या सर्व सीझनमध्ये हे काकडी पीक घेतलं जातं. आणि त्यातली त्यात आपलं महाराष्ट्रातला तर विचार केला तर जवळपास 3,500 ते 4,000 हेक्टर एरिया पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, पण तो असा सलग एरिया महाराष्ट्रामध्ये घेतला जात नाही. म्हणजे बाकीचे पीक आपण बघतो की समजा आपण एखादं कापसाचं उदाहरण घेतलं तर मराठवाडा विदर्भात सगळा कापूस किंवा पश्चिम महाराष्ट्रात सगळा ऊस, असं काकडीचं नाही. काकडीचं प्रत्येक शेतकरी बंधू आपले कोणी 10 गुंठे 20 गुंठे, कोणी 30 गुंठे, कोणी 1 एकर, काही जे मोठ्या प्रमाणात करणार आहेत ते 2 एकर 3 एकर अशा पद्धतीने. त्याचबरोबर प्रोटेक्टेड कल्टिवेशनमध्ये सुद्धा काकडी घेतली जाते. म्हणजे जी बंदिस्त काकडी आपण म्हणतो होतं, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, नेट हाऊस, ह्याच्यामध्ये सुद्धा काकडीचं पीक घेतलं जातं. तर हे अशी विखुरलेल्या भागामध्ये आणि सर्व सीझनमध्ये घेतली जाणारी ही काकडी पीक आहे. आणि त्याच्यामुळं शेतकरी बंधूंना ह्या काकडी पिकाचं व्यवस्थापन किंवा बाकीचं जे कीड रोग आहे आपल्याला ह्याचं करणं गरजेचं आहे. अच्छा, इतक्या जास्त प्रमाणात आपण उत्पादन घेतो काकडी पिकाचं, तर आता या काकडी पिकावर कोणकोणते नेमके रोग आहेत जे उद्भवतात? आता तसा जर विचार केला तर काकडी पीक हे जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की तिन्ही हंगामामध्ये घेतलं जाणारं पीक आहे. प्रमाण कमी जरी असलं, म्हणजे क्षेत्राच्या दृष्टीने प्रमाण कमी असलं तरी पण ह्याच्यावर रोग असो किंवा किडी असो हे मोठ्या प्रमाणात येतात. आणि त्याच्यामुळे ह्या पिकांचं जे उत्पादनात घट किंवा त्याचं नुकसान ही बऱ्यापैकी होते. मग आता त्याच्यातलं जर आपण रोग जर बघितले तर ह्याच्यावर बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य ह्या तिन्ही प्रकारचे रोग येतात. आणि ह्या तिन्ही प्रकारच्या रोगामुळं आत्तापर्यंतचा जर आपण म्हणजे विचार केला तर जवळपास 20 ते 25% फक्त रोगामुळं ह्याच्यामध्ये उत्पादनात घट झालेल्या नोंदीसुद्धा आहेत. मी असं ऐकलंय की जमिनीतूनही काही रोग काकडी पिकावर येतात, तर ते कोणते रोग आहेत? आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर जमिनीतून येणारे रोग किंवा बाकीचे जे समजा बुरशीजन्य, जीवाणूजन्य, विषाणूजन्य रोग आहेत, हे सर्व 1 किंवा 2 अवस्था ह्या बऱ्याच रोगाच्या ह्या जमिनीत असतात. पण त्याच्यातले मेजॉरिटी जे येतं जे रोग येणारे, मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर फ्युजेरियम विल्ट म्हणून एक आहे, म्हणजे त्याला झाडांची मर सुद्धा म्हणतात, किंवा त्याच पद्धतीने बॅक्टेरियल विल्ट सुद्धा एक आहे. तर हे 2 रोग महत्त्वाचे जमिनीतून पिकामध्ये येणारे आहेत. तर ह्यातला फ्युजेरियम विल्ट जो आहे हा मर रोग, हा जमिनीतून जर पिकामध्ये आला
तर सुरुवातीच्या अवस्थेपासूनच आपल्याला पीक म्हणजे जे काकडी पीक आहे हे वाळलेलं, सुरुवातीच्या भागामध्ये जर प्रादुर्भाव झाला तर त्याची एक फांदी वाळलेली दिसते, पानं सुकलेली दिसते आणि मग हळूहळू टप्प्याटप्प्याने ते झाड पूर्ण सगळं सुकून जातं आणि वाळून जातं. त्याच्यामुळं काकडी पिकाचे फुलं अवस्थेत जर असलं तर फुलंसुद्धा ड्रॉपिंग होते, झाड वाळल्यामुळं फुलंसुद्धा ड्रॉपिंग होते आणि अन्नद्रव्य खालून वर सप्लाय बंद होतो. आणि ह्या फ्युजरी मिल्ट असो किंवा जो मर रोग म्हणलं मी, हा झाला बुरशीजन्य. ह्याचबरोबर एक जीवाणूजन्य सुद्धा मर आहे ह्याच्यात. ही सुद्धा काही प्रमाणात जमिनीतून आणि बियाण्यातून ह्या दोन्ही मार्फत बी ही प्रसारित होते. आणि मग हे दोन रोग ज्यावेळेस जमिनीतून त्या पिकामध्ये येतात तर त्यावेळेस ह्या दोन्हीचा जवळपास प्रादुर्भाव हा सारखाच असतो. थोडाफार बदल आहे ह्याच्यात. म्हणजे जर बुरशीजन्य रोग जर बघितला ह्याच्यातला मर येणारा, तर त्याच्यामध्ये जे मधला स्टेम असतो तो त्याचे झायलम फोलम पूर्ण काळे पडतात आणि ते मरून जातात. तसं बॅक्टेरियल विल्टमध्ये काय होतं की ज्या त्याची वेल असते त्या वेलेतून चिकट द्रव्य स्रावतो आणि त्या चिकट द्रव्यातून म्हणजे जो डिंकासारखा चिकट द्रव्य हा स्रावल्यामुळं त्याच्यातून तो बॅक्टेरिया बाहेर उजिंग होते. असं ह्या दोन्हीतला फरक आहे. बऱ्याच वेळेस शेतकरी बंधूंना हा डिफरन्स कळत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यावरचे जे मॅनेजमेंट आहेत ह्या सुद्धा दोन्हीच्या वेगळ्या आहेत. आता जर फ्युजरी मिल्ट जर बघितला म्हणजे जो मर रोग आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा, सुडोमोनोस ह्या जैविक बुरशीचं ॲप्लिकेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. मग 2 लिटर प्रति एकरी आपल्याला ॲप्लिकेशन, किंवा जर रासायनिकमध्ये करायचं असलं तर कार्बेंडेजिम नावाची जी पावडर आहे ही 1 ग्रॅम प्रति लिटरने आळवणी करणं गरजेचं आहे. तसं बॅक्टेरियल विल्ट जो आहे म्हणजे जीवाणूजन्य मर, तर ह्याच्यासाठी आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईडचं आळवणी करावं लागते. म्हणजे ही झाली रासायनिक. ह्याच्यामध्ये जैविकसुद्धा सुडोमोनस जी आहे, सुडोमोनसची ही 2 लिटर प्रति एकरी आपल्याला आळवणी जर केली तर ह्या बॅक्टेरियल विल्टचं आपल्याला त्याच्यामध्ये कंट्रोल करता येतं. अच्छा, तुम्ही आता सांगितलं की बुरशीजन्य जीवाणूजन्य हे सांगितलं, पण एक्झॅक्ट वेगळे करून की बुरशीजन्य कोणकोणते रोग आहेत नेमके आणि त्यावर नियंत्रण कसं ठेवता येईल? आता बुरशीजन्य आणि काकडीवरचे जर महत्त्वाचे रोग बघितले तर ह्याच्यात एक 3-4 प्रकारचे रोग आहेत. मग त्याच्यामध्ये पहिला रोग काकडीवर येणारा केवडा रोग एक आहे. अच्छा. ह्याच्यानंतर भुरी रोग एक आहे आणि त्याच्यानंतर पानावरचे टिपके एक आहे. आणि मी जो अगोदर हे मर सांगितली म्हणजे फ्युजरी मिल्ट, तो बी त्या बुरशीजन्यमध्येच येतो. पण आता हे जे वरचे 3 रोग आहेत हे त्याच्यातले महत्त्वाचे आहेत. मग त्याच्यामध्ये केवडा रोग एक पहिला. तर केवडा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला काकडीच्या पानावर वरच्या साईडला पानं जे आहेत हे आपल्याला पिवळे पडलेले दिसून येतात आणि ते पिवळे पडलेले जे पानं आहेत त्याच्यावर टिपके सुद्धा दिसतात आणि मग हे कालांतराने काय होतं खाली सुद्धा पान त्याचे पिवळं पडलेलं दिसतं. ह्युमिड वातावरण किंवा दमट वातावरण असलं तर ह्याचा प्रादुर्भाव जास्त होतो. लक्षणं हे पानावून हळूहळू मग खाली खोडावर सुद्धा काही वेळेस दिसते. जर तुमचं कळी लागलेली असली तर कळीवर सुद्धा आपल्याला त्याचा प्रादुर्भाव दिसतो. हा केवडा रोगाचा एक महत्त्वाचा त्याच्यातलं सिम्पटम्स आहेत किंवा त्याचे लक्षणं आहेत. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या रोगामुळं काही भागामध्ये जवळपास 50 ते 60% नुकसान झालेले सुद्धा नोंदी आहेत. मग आता ह्या रोगाचं हे लक्षणं झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यात व्यवस्थापन सुद्धा करणं गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काकडी पीक हे आपलं किंवा काकडी ही कंटिन्यू तोडणी चालू असते. बऱ्याच वेळेस मग शेतकरी बंधूंना ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसला तर त्याच्यावर जे औषधं फवारणार आहेत ह्याचा आपल्याला रेसिड्यू नसला पाहिजे किंवा रेसिड्यू लिमिट आपल्या लक्षात असली पाहिजे. त्याच्यानुसार त्याच्यावर रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये क्लोरोथॅलिनॉल जे एक बुरशीनाशक आहे ह्याला जे लेबल क्लेमने दिलेलं आहे तर 1 मिली प्रति लिटर पाण्याने जर हे फवारलं, फवारल्यापासून 5 दिवसापर्यंत ह्याचा अंश त्या झाडामध्ये असतो. म्हणजे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण काकडी पीक आपलं हे कंटिन्यू हार्वेस्टिंग राहणार आहे आणि ते मार्केटेबल असल्यामुळे ते मार्केटला सुद्धा जाणार आहे. ह्याचा रेसिड्यू सुद्धा त्याच्यात राहिला नाही पाहिजे, ही सुद्धा शेतकरी बंधूंनी काळजी घेणं गरजेचं आहे. ह्याच्यानंतर आझोस्ट्रॉबिन एक बुरशीनाशक आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये क्लोरोथॅलिनॉल एक आहे, त्याचबरोबर आझोस्ट्रॉबिन प्लस मँकोजेब प्लस ट्युबिकॉनॅझोल हे संयुक्त बुरशीनाशक एक आहे. त्याचबरोबर मेटेराम प्लस पायरोस्ट्रॉबिन सुद्धा आहे. हे काही बुरशीनाशकं आपल्याला त्याच्यामध्ये फवारणीमध्ये वापरू शकतात आणि ते सुद्धा शेतकरी बंधूंनी पहिलं म्हणजे CIBच्या क्लेमनुसार त्याचा रेसिड्यू किती दिवस आहे हे पहिलं पाहूनच फवारणी करावी. म्हणजे आपलं पीक किती दिवसांनी हार्वेस्ट करायचं. तर मी जे आता हे 2-4 बुरशीनाशकं सांगितले तर ह्याचा जवळपास 5 दिवसापासून 10 दिवसापर्यंत अंश आपल्या पिकामध्ये राहतो. हे झालं केवडा विषयीचं. ह्याच्यानंतर भुरी रोग जो मी अगोदर सांगितला, हा भुरी रोग सुद्धा पावडर मिल्ड्यू म्हणून ह्याचा हे आहे आणि
ह्याचा सुद्धा ह्या काकडी पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. म्हणजे जसा हा सीझन आहे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या सीझनमध्ये ह्या भुरीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. आणि जर शेतकरी बंधूंनी जर ह्याचं व्यवस्थापन वेळीच किंवा व्यवस्थापन नाही केलं तर ह्याचा प्रादुर्भाव वाढत जाऊन झाड पूर्णपणे कॉलॅप्स होतं. आता हे भुरी रोगाचं एक महत्त्वाचं लक्षणं जर बघितले तर पानाच्या वरच्या साईडला पांढऱ्या रंगाचे आपल्याला पावडरसारखे चट्टे पडलेले दिसतात. काही वेळेस ते म्हणजे हिरवट सुद्धा असते. कालांतराने ते काळपट होते, म्हणजे तांबूस तपकिरे असे होते. पानाच्या पाठीमागं सुद्धा होते. ह्या भुरीचा प्रादुर्भाव म्हणजे देठावर, कळीवर, फांदीवर आणि फळ असलं तर फळावर सुद्धा, ह्या 3-4ही प्रकार ह्याच्यावर ह्याचा प्रादुर्भाव झालेल्या नोंदी आहेत किंवा होतो सुद्धा. मग ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला व्यवस्थापन जे आहे हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं करता वेळेस म्हणजे ॲझोस्ट्रॉबिन जे 23% आहे 1 मिली प्रति लिटर पाण्याने हे फवारणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ॲझोस्ट्रॉबिन प्लस क्लोरोथॅलिनॉल, ॲझोस्ट्रॉबिन प्लस मँकोजेब प्लस टुबिकॉनॅझोल प्लस कॉपर सल्फेट प्लस मँकोजेब, त्याचबरोबर मेटिराम प्लस पायरोस्ट्रॉबिन हे काही बुरशीनाशक आहेत. हे त्याच्यावर फवारणी करून आपल्याला ह्या रोगाचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करता येतं. ह्याच्यातसुद्धा आपल्याला म्हणजे जसं मी पहिल्यांदा सांगितलं की फवारणीनंतर ह्याचा कालावधी किती आहे हार्वेस्टिंगचा हे पूर्ण माहिती घेऊनच शेतकरी बंधूंनी फवारणी करावी. किंवा हे मी अगोदर सांगितलं 5 ते 10 दिवसापर्यंत असतो, तर त्याच्यानुसार ह्या वरच्या बुरशीनाशकाचं त्याच्यावर फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे. ह्याच्यानंतर जो तिसरा रोग आहे बुरशीजन्य रोग, तर तो म्हणजे पानावरील टिपके. हा एक महत्त्वाचा आहे आणि हे 3 प्रकारचे टिपके ह्याच्यावर येतात. त्याच्यामध्ये आंथ्रॅकनोजेक, कोलेट्रोटिकम एक आणि सर्कोस्पोरा एक असे 3 प्रकारचे पानावरचे टिपके आपल्याला काकडीच्या पानावर दिसतात. आता ह्या तिन्हीचा बी जर विचार केला तर जवळपास ॲप्रॉक्सिमेटली सिम्पटम सारखेच आहेत. म्हणजे तांबूस तपक्या रंगाचे चट्टे किंवा टिपके आपल्याला पानावर दिसतात. कालांतराने ते वाढत जाऊन पूर्ण पानसुद्धा ड्राय होतं आणि पानं ड्रॉप होते. त्याचबरोबर असं जर पानाचं बघितलं, पानावरून देठावर येतो आणि काही वेळेस खोडावर सुद्धा ह्याच्यातले काही रोग येतात. मग हे असं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पावसाळी वातावरण, ढगाळ वातावरण, त्याचबरोबर टेम्परेचर कमी किंवा 85% पुढचं ह्युमिडिटी जर असली तर ह्याचा प्रादुर्भाव जास्त होतो. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं की फोटोसिंथेसिस थांबलं जातं. म्हणजे हे वरचे जे 2-3 रोग आहेत ह्याच्यामुळे फोटोसिंथेसिस थांबतं, म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया थांबली जाते, पानातून अन्नद्रव्य तयार होत नाहीत आणि त्याच्यामुळे फुलं फळं हे व्यवस्थितरित्या भरत नाहीत किंवा मार्केटेबल जे पाहिजे क्वालिटी ही फळामध्ये येत नाही. आणि मग काही वेळेस ड्रॉपसुद्धा होते ते किंवा जाग्यावर वाढते. तर जर कळीच्या अवस्थेत जर रोग आले, भुरी असो, आंथ्रॅकनोज असो किंवा डाउनी मिल्ड्यू असो, हे जर आले तर तुमची कळी झाडावर राहतच नाही, लगेच ड्रॉप होते. म्हणजे ही आपल्याला वेळीच झाल्याबरोबर किंवा प्रायमरी सिम्पटम्स असतानाच शेतकरी बंधूंनी ह्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपण जे पानावरच्या टिपक्याचं मी जे सांगितलं ह्याच्यासाठी व्यवस्थापनासाठी जर बघितलं तर क्लोरोथॅलिनॉल जे आहे हे एक बुरशीनाशक वापरू शकतात किंवा मेटिराम प्लस पायरोस्ट्रॉबिन जे आहे हे बुरशीनाशक त्याच्यामध्ये वापरता येतं. त्याचबरोबर कॉपर सल्फेट प्लस मँकोजेब हे वापरता येतं किंवा जे दुसरं जे बुरशीनाशक आहे मेटिरामचं हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये वापरता येतं. तर हे वरीलपैकी 3-4 पैकी कुठलं तरी एखादं बुरशीनाशक वापरून आपल्याला ह्या रोगाचं व्यवस्थापन करता येतं. तर हे बुरशीजन्य रोग आणि त्याचं व्यवस्थापन जर अशा पद्धतीने केलं तर आपल्याला शेतकरी बंधूंना चांगल्या पद्धतीने उत्पादन येऊ शकतं. आमची माती आमची माणसं. आता आम्हाला सांगा की जीवाणूजन्य रोग कोणकोणते काकडी पिकावर येतात किंवा त्याच्यावर प्रतिबंध कसा करता येईल? आता जीवाणूजन्यमध्ये जर बघितलं तर काकडी पिकामध्ये 2 प्रकारचे रोग आहेत. मग त्याच्यामध्ये बॅक्टेरियल विल्ट एक, म्हणजे मी जे बॅक्टेरियल विल्ट अगोदर सांगितलं तो एक, आणि दुसरा पानावरील टिपके म्हणजे बॅक्टेरियल टिपके पानावर, त्याला अँग्युलर लिप स्पॉट सुद्धा म्हटलं जातं. तर हे काकडीच्या पानावर आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते. हे सुद्धा ह्युमिड वातावरण, पावसाळी वातावरण, त्याचबरोबर म्हणजे लो टेम्परेचर झालेलं असलं तर त्यावेळेस ह्याचा प्रादुर्भाव दिसतो. पानावर सुरुवातीला आपल्याला वरच्या साईडला ते टिपके आपल्याला झालेले दिसतात आणि त्या टिपक्याबरोबर त्या टिपक्याच्या साईडला म्हणजे येल्लो कलरचे असे रिंग तयार होती त्याच्यावर. आणि हे पांढुरके टिपके असतात,
म्हणजे जसं पाणी पडल्यावर कसे दिसते हा. त्या टाईपमध्ये हे आपल्याला पानावर दिसते म्हणजे दव पडणे किंवा धुकं पडणे ह्याच्यामुळे सुद्धा ह्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला वाढायला दिसून येतो. अच्छा. आता हे आपलं म्हणजे आयडेंटिफिकेशन झालं, ह्याच्यानंतर ह्याचं व्यवस्थापन सुद्धा करणं गरजेचं आहे. मग ह्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला तसं जर विचार केला तर म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराइड जे बुरशीनाशक आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्याने फवारणीमध्ये वापरू शकते. किंवा काही वेळेस हे बुरशीनाशक आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराइडचं आळवणीमध्ये सुद्धा 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्याने आपल्याला आळवणीमध्ये केलं तर हे जे बुरशी जे बॅक्टेरियल डिसीज आहे हा आपल्याला त्याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करता येतं. म्हणजेच तुम्ही सांगितल्याप्रमाणे योग्य बुरशीनाशकांचा वापर करून आपण जीवाणूजन्य रोगांना देखील थांबवू शकतो. आता आम्हाला सांगा की विषाणूजन्य रोग कोणकोणते काकडी पिकावर उद्भवू शकतात आणि त्यावर आपण कशा प्रकारे नियंत्रण करू शकतो? आता काकडी पिकावर जर बघितलं तर विषाणूजन्य रोग हा एकच आहे आणि तो कुकुंबर मोजॅक व्हायरस म्हणून तो आहे. अच्छा. तो बऱ्याच पिकाला इन्फेक्टेड करतो, जवळपास 200-250 पिकावर त्याचा प्रादुर्भाव होतो. बापरे. आणि हा कुकुंबर मोजॅक व्हायरस जो आहे हा ह्याचं पहिल्यांदा म्हणजे पानं तुम्हाला पूर्ण असे पिवळसर किंवा हिरवट आणि ओबडधोबड ते आकार होतो पानाचा. पानाची साईज बारीक राहते, पिवळे पडतात पानं. जास्त जर प्रादुर्भाव झाला तर पानं ड्रॉप सुद्धा होते. आणि विशेष म्हणजे ह्या रोगाचा एकदा एंट्री त्या पिकामध्ये झाली तर आपल्याला ती रिमूव्ह करता येत नाही, पण त्याला प्रतिबंध करावं लागतं. म्हणजे होऊ नये म्हणून जर उपाययोजना केल्या किंवा काही ह्याला टॉलरंट किंवा रेजिस्टन्स असलेल्या ज्या जिनोटाईप्स आहेत ह्या जर शेतकरी बंधूंनी लावल्या तर ह्या रोगाचं आपल्याला नियंत्रण करता येतं. किंवा हा रोग कसा आहे की प्रथमतः म्हणजे बियाण्यातून आणि नंतर सेकंडरी इन्फेक्शन हे सकिंग पेस्टमुळे होतं. म्हणजे ज्या रस शोषणाऱ्या किडी आहेत त्या. मग आपल्याला प्रथमतः बियाणं जे आहे किंवा जे रोपं लागवड करणार आहेत हे विषमुक्त असले पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव असता कामा नये. आणि सेकंडरी म्हणजे आपल्याला त्याच्यावर जे सकिंग पेस्ट आहेत त्याच्यामध्ये मावा आहे, पांढरी माशी आहे, ह्या किडींचा आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. किंवा ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याबरोबर किंवा तसं जर जाणवलं एखादं झाड दुसरं झाड तर लगेच हे उपटून त्याचा नायनाट करणं गरजेचं आहे. कारण की इन्फेक्टेड होऊन हेल्दीवर हे सकिंग पेस्टनी त्याचं व्हेक्टर ट्रान्समिशननुसार ह्याचा प्रादुर्भाव वाढत राहतो. मग आपल्याला हे वेळीच आयडेंटिफाय झालं की लगेच त्याचं विल्हेवाट करणं गरजेचं आहे. आणि सकिंग पेस्ट म्हणजे रस शोषणाऱ्या किडीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये त्या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला काही जे रासायनिक किंवा जैविक कीटकनाशक आहेत ह्याचा वापर करणं गरजेचं आहे. जैविकमध्ये निंबोळी आर्क, निम ऑइल ह्याचा वापर, रासायनिकमध्ये म्हटलं तर इमिडाक्लोपिड आहे ह्या कीटकनाशकाचा वापर, त्याचबरोबर काही चिकट सापळे आहेत ह्याचासुद्धा आपल्याला जर वापर केला तर आपल्याला हा जो विषाणूजन्य रोग आहे हा वेळीच म्हणजे आटोक्यात आणता येतो किंवा कंट्रोल करता येतो. आमची माती आमची माणसं. आता आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की काकडी पिकावरील पानांवर किंवा फळांवर कोणकोणत्या प्रकारचे रोग उद्भवू शकतात? आता तसं जर बघितलं तर पानावर आणि फळावर ह्याच्यावरचे जे रोग आहेत म्हणजे मी जे अगोदर तुम्हाला सांगितले केवडा असो, भुरी असो, त्याचबरोबर पानावरील स्पॉट असो हे आपल्याला त्याच्यावर येते. ह्याच्यातलेच बरेच रोग काही म्हणजे त्याच्यातला भुरी रोग जो आहे हा फळावर सुद्धा येतो. म्हणजे जसं तुम्हाला मी ह्याला सांगितलं की कडी असो किंवा फुलं असो ह्याच्यावर सुद्धा भुरी येतो, त्याचबरोबर केवडा सुद्धा येतो. अच्छा. टिपके तेवढे काही म्हणजे फळावर त्याच्यावर दिसत नाहीत. आता आपण किडीबद्दल एकदा जाणून घेऊया की या पिकावर नेमकी कोणत्या कोणत्या प्रकारची कीड लागते? आता काकडी पीक जर बघितलं तर काकडी पिकावर एक 4-5 प्रकारच्या किडी महत्त्वाच्या आहेत. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर रस शोषणाऱ्या किडी आहेत. रस शोषणाऱ्या किडीमध्ये मावा आणि पांढरी माशी, त्याचबरोबर फळावर येणारी जी आहे किंवा पानावर येणारी तर नागाळी एक आहे आणि फळमाशी एक आहे. आणि त्याचबरोबर मुळावर एक येणारी किडी ती म्हणजे निमॅटोड म्हणजे सूत्रकृमी म्हणतात. तर ह्या अशा एक 4-5 प्रकारच्याच किडी आपल्याला ह्या काकडी पिकावर दिसून येतात. तर ह्या ज्या रस शोषणारी जी कीड आहे किंवा फळावर पानावरील किंवा मुळावरची जी कीड आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा आणि याच्यावर प्रतिबंध कसा करावा हे देखील सांगा. आता जर बघितलं तर पानावर जी किडी येते
किंवा रस शोषणाऱ्या ज्या किडी आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं सांगितलं पांढरी माशी असो किंवा मावा किड असो, ह्या 2 किडी मोठ्या प्रमाणात उपद्रव करतात. आणि त्याच्यामध्ये पांढरी माशी जी आहे ती पानाच्या खालच्या साईडला राहून म्हणजे असं पानाच्या पाठीमागं पतंग असतात म्हणजे माशी असते आणि ती माशी पानाच्या पाठीमागं राहून रस शोषते. त्याचबरोबर नवीन जी पालवी आहे ना तिथं सुद्धा ह्या किडीचा प्रादुर्भाव होतो. पानाच्या पाठीमागं राहून ती रस शोषणार, तुम्हाला ते पानावर म्हणजे उललेली सुद्धा दिसते ती माशी ती. आणि ह्याचा जर आपल्याला त्याच्यावर प्रादुर्भाव झाला तर पानाची साईज म्हणजे वाढ जी आहे ही थांबली जाते, आतला रस शोषला जातो. आणि मग रस शोषला की ऑटोमॅटिकली त्याचं फोटोसिंथेसिस होत नाही किंवा झाडाची वाढ सुद्धा व्यवस्थित होत नाही. तसंच जर ह्याच्यावरचा मावा जो बघितला म्हणजे त्याला ॲफिड सुद्धा म्हणते, तर हा मावा पानाच्या पाठीमागं पानाच्या वरच्या साईडला दोन्ही साईडला असतो. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे मावा आहेत. एक उडणारा मावा असतो, तो काळा दिसतो, आणि जो उडत नाही म्हणजे पानाला चिटकून असतो तो जरा पांढुरका किंवा हिरवट रंगाचा मावा आपल्याला काकडी पिकावर दिसतो. ह्याचा प्रादुर्भाव पानं, फांदी, फुलं आणि फळ ह्या 4ही पार्टवर दिसलेला दिसतो आपल्याला प्रादुर्भाव. आणि 4हीमधलं सुद्धा हे रस आपल्याला शोषलेले दिसते. आणि मग पानावरचं पूर्ण काही वेळेस तर इतका प्रादुर्भाव जर झाला तर पूर्ण पानं काळे होते ह्याने. तसेच पांढरी माशीमध्ये सुद्धा होतं. आणि हे दोन्ही रस शोषणाऱ्या किडीत एक चिकट द्रव्य स्रावतात आणि त्याच्यामुळे काय होतं, ह्या पानावर काळी बुरशी तयार होते. आणि काळी बुरशी झाली त्याला शुटी मोल्ड म्हणते. मग ही बुरशीने पान सगळं काळं दिसतं. मग शेतकरी बंधूंना वाटतं की माझ्याकडे कुठला तरी रोग आलेला आहे त्याच्यावर, पण ॲक्च्युली ते किडीमुळं झालेलं असतं, रस शोषणाऱ्या किडीमुळं. तर हे शेतकरी बंधूंनी पहिल्यांदा एक म्हणजे आयडेंटिफाय केलं पाहिजे की बाबा नेमकं आपल्याकडे कीड आली का रोग. कारण की काळं जर पान होत असलं तर ते किडीमुळंच झालेलं असतं आणि त्याच्यावर ती शुटी मोल्ड ही त्याच्यावर डेव्हलप झालेली असते. तर ह्या अशा 2 प्रकारच्या किडी उपद्रव करतात, हानी करतात ह्या आपल्या ह्याला. ह्याच्यानंतर जर दुसरं जर बघितलं तर मी तुम्हाला पानावरचं आणि फळावरचं एक कीड सांगितली. तर पानावरची कीड जर बघितली तर नागाळी ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात आहे. नागाळी काय करते, पानाच्या दोन्ही साईडच्या मध्ये आतमध्ये असं नागासारखं म्हणजे किंवा वेडं त्याच्यात रस शोषत जाते. आणि ज्यावेळेस तुम्ही पान आपण आपलं जर बघितलं तर पूर्ण त्याच्यामध्ये असे वेडे वाकडे आपल्याला पांढरट चट्टे पडलेले दिसते. कालांतराने जर प्रादुर्भाव जास्त झाला तर पूर्ण पान तुम्हाला पांढरं झालेलं दिसतं. आणि जर ते पान आपण सूर्यप्रकाशाकडे जर बघितलं तर त्याच्यातून सूर्यप्रकाश पूर्ण ट्रान्सफर होतो. म्हणजे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव हा एक ओळखण्याचं म्हणजे शेतकरी बंधूंना एक म्हणजे टिपिकल सिम्पटम्स आहे त्याच्यातले. तर हे एक आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. आणि ह्या नागाळीमुळं पान पूर्ण पांढरं होऊन पूर्ण ड्राय होतं, काही वेळेस ड्रॉपसुद्धा होतं हे. आणि ह्याच्यानंतर आपल्याकडे एक फळमाशी एक आहे, सर्वात जास्त पिकाला काकडीच्या उपद्रव करणारी ही कीड आहे. हातातोंडाशी आलेलं शेतकरी बंधूंचं फळ हे एका फळमाशीने जातं. ते फळमाशी काय करते की ह्याच्या पाठीमागं फळावर सालीच्या खाली अंडे देते आणि त्याच्या खाली त्याचे आळ्या तयार होतात. आणि मग ज्यावेळेस आपण मार्केटमधून काकडी आणली घरी 1-2 दिवस जर ठेवली तर त्याच्यामध्ये काही वेळेस आळ्या दिसतात आपल्याला. ती म्हणजे त्या शेतामध्ये फळमाशीने डंक केलेली त्या काकडीला हे असतं. मग हे आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे शेतकरी बंधूंच्या की फळमाशीचा जर प्रादुर्भाव झाला तर त्याचं व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यासाठी ट्रॅप लावणं गरजेचं आहे. फळमाशीचे सापळे ह्याच्यात आपल्याला त्या माशा अडकल्या पाहिजेत. ह्याच्यानंतर तिसरी जी ह्याच्यातली कीड आहे ती म्हणजे निमॅटोड म्हणजे सूत्रकृमी. ही जमिनीत येते, मुळावर गाठी करते आणि मग त्याच्यामुळे झाड पूर्ण वाळतं, फोटोसिंथेसिस थांबतं, खालून अन्नद्रव्य जाणारं थांबलं जातं आणि मुळावर गाठी झाल्यामुळं मुळांची वाढ थांबली जाते. तर ह्या अशा प्रकारच्या ह्या ज्या 4-5 किडी आहेत ह्या आपल्या काकडी पिकाला मोठ्या प्रमाणात उपद्रव करतात. म्हणजे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी कीड आणि रोग यातील फरक समजून घ्यावा आणि त्यानुसार नियंत्रण करावं. आता शेवटी आमच्या शेतकरी मित्रांना हे सांगा की सध्याच्या हंगामामध्ये कोणते कीड किंवा कोणते रोग हे जास्त प्रादुर्भाव आहे आणि त्यावर कशा प्रकारे नियंत्रण करावं. आता मी अगोदरच सांगितलं की काकडी पिकामध्ये भुरी रोग, केवडा रोग, त्याचबरोबर जर बघितलं पानावर टिपके हे महत्त्वाचे रोग आहेत. ह्याचं व्यवस्थापन वेळीच आणि योग्य पद्धतीने जर केलं तर आपल्याला ह्याचं नियंत्रण व्यवस्थितरित्या करता येतं. त्याचबरोबर जर किडी बघितल्या तर ह्याच्यातल्या ह्या 4-5 किडीपैकी आपल्याला त्याचं
व्यवस्थापन म्हणजे आयडेंटिफिकेशन आणि व्यवस्थापन हे व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये किडीमध्ये आपली काकडी तर कंटिन्यू तोडणं चालू असतं, त्याच्यामुळं निंबोळी अर्क, नीम ऑइल, चिकट सापळे ह्याचा चांगल्या पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे. जैविक जे कीटकनाशक आहेत ह्याचा वापर जास्त करणं गरजेचं आहे. रासायनिकमध्ये जर करायचं असलं तर आपल्याला इमिडाक्लोपिड म्हणून एक कीटकनाशक आहे, हे सुद्धा आपल्याला त्याच्यावर फवारणं करणं गरजेचं आहे. पण त्याचा सुद्धा अंश म्हणजे फवारल्यानंतर ते सगळं बघून नस शेतकरी बंधूंनी त्याच्यामध्ये वापरणं गरजेचं. मग जवळपास 7 दिवसापर्यंत ह्याचा अंश फवारणी केल्याच्या नंतर त्या पिकामध्ये राहतो. जर एकात्मिक व्यवस्थापन जर केलं कीड आणि रोगांचं तर आपल्याला काकडीचं व्यवस्थितरित्या संरक्षण करता येतं आणि त्याच्यामुळे उत्पादनसुद्धा चांगलं घेता येतं. येणाऱ्या हंगामामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो, त्याचबरोबर मावा कीड जी आहे ह्याचासुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि वर्षभर काकडी पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव राहतो. तर हे ज्या उपाययोजना मी अगोदर सांगितलेल्या आहेत ह्या व्यवस्थितरित्या किंवा एकात्मिक पद्धतीने जर केल्या तर आपल्याला शेतकरी बंधूंना चांगल्या पद्धतीने ह्याचं उत्पादन येईल आणि आर्थिकसुद्धा फायदा शेतकऱ्यांचा चांगला होईल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचे कीड आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोग हे काकडी पिकावर असतात. त्यातील फरक आपण समजून घ्यावा आणि योग्य पद्धतींचा वापर करून आपण त्याला प्रतिबंध करू शकतो. सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना मौल्यवान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले हार्दिक आभार. धन्यवाद. धन्यवाद.